हाय गाईज, आय एम प्रथमेश. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो काल संध्याकाळी आम्ही फायनली अक्कलकोटला पोहोचलो. तुम्हाला स्टार्टिंगच्या क्लिप्समध्ये दिसलं असेल की आम्ही रात्री आलो. सो मी रात्री काही शूट नाही केलं, आमचं दर्शन वगैरे रात्री झालं आहे. बट आम्ही आज परत जाणार आहोत. आतमधलं शूट वॉज नॉट अलाउड बिकॉज सम रिझन, पण बाहेरच्या स्क्रीनवरून तुम्हाला दर्शन घेता येऊ शकतं. आणि इन जनरल जे फुटेज आहेत आजूबाजूचे ते सगळे मी टाकणार आहे. सो एक लेंदी व्हिडिओ होईल. इट्स नॉट अ व्लॉग म्हणजे मी असं काही ठरवून नाही आलेलो की व्लॉग करायचं किंवा काय. इट्स अ नॉर्मल जे देवदर्शन असतं ना घरातल्यांसोबतचं, तसं प्लॅनिंग होतं. पण मी बाहेर पडलो आणि मी जर कॅमेरा ऑन नाही केला तर ते मला कसं तरी होतं. सो मी डिसाईड केलं की चलो जेवढे मिळतील तेवढे क्लिप्स घेऊन आपण व्लॉग टाकूयात. सो आय होप यू गाईज लाईक दॅट. आणि इथे खूप छान छान स्पॉट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर येणार असाल वन डेमध्ये, सकाळी आलात संध्याकाळी जात आहे तर इट्स ओके. पण तुम्ही जर राहणार असाल इथे तर यांचे भक्तिनिवास आहेत. इथे तुम्हाला साईडला त्याचे स्लायडिंगमध्ये काय म्हणू बाहेरचे एंट्री फुटेज मिळतील. रूम वॉज ओके. तेवढे काही गुड असं म्हणणार नाही मी. प्राइजेस पण नॉर्मल आहेत. 900 रुपये, 800 रुपये, 1100, 1200, 2100 असे आहेत. AC नॉन AC. बट हां, कारण तुम्हाला आलात तर भक्तिनिवासमध्येच राहायला लागेल, कारण आजूबाजूला तितके लॉज नाही आहेत, तितकं डेव्हलप नाही आहे अजूनपर्यंत. बट इट्स ओके, तुम्ही ॲडजस्ट करू शकता 2 दिवसासाठी. आणि हां, सो चलो आज एक्सप्लोअर करा माझ्यासोबत अक्कलकोट. स्वामींचं वटवृक्ष मंदिर, बाळप्पा चोळप्पा यांची घरं आणि त्यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणारच आहे. पण त्याआधी मी तुम्हाला ते ठिकाण दाखवतो जिथे सारे भक्तगण येऊन राहतात. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्ट. आणि आम्हीसुद्धा इथेच राहिलो. इथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत, म्हणजे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बोर नाही होणार. यात पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. शिवचरित्र शिल्प प्रदर्शन, स्वामी वाटिका, लता दिदींचा रथ आशीर्वाद, शिवस्मारक, कपिला गाय, उंच दीपमाळा आणि स्वामींच्या 2 भल्या मोठ्या मूर्त्या, यात्री निवास आणि महाप्रसाद गृहसुद्धा इथेच आहे. आपण तिथेही जाणार आहोत, पण ते या व्हिडिओच्या शेवटी. तोपर्यंत तुम्ही हे सारं पाहून घ्या. त्यानंतर आम्ही गेलो स्वामींचं वटवृक्ष मंदिर पाहायला, म्हणजे जे मूळ मंदिर आहे तिथे दर्शन घेण्यासाठी. पण यासोबत तुम्ही ही कथा देखील ऐका, म्हणजे स्वामी कोण, कोणाचा अवतार, ते कसे प्रकट झाले हे तुम्हाला समजेल. स्वामी 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले. त्यांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केलं. स्वामी समर्थ हे श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे श्री दत्तगुरूंचे 3रे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. 1459 मध्ये माघ वद्य शके 1380 रोजी नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. त्यानंतर ते श्रीशैल्य यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले. याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी एक लाकूड तोड्या आला आणि लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. त्यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि एक दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. लाकूड तोडायला भीती वाटली आणि त्याने स्वामींकडे अभय मागितले. स्वामींनी देखील लाकूड तोडायला माफ करून त्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले.
त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साईबाबा यांना दीक्षा दिली. नंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ, बडोदा असे भ्रमण करीत सोलापूरला आले. त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले. नंतर 1856मध्ये स्वामी अक्कलकोटला आले आणि त्यांच्या वास्तव्यामुळे आज अक्कलकोट तीर्थक्षेत्र बनले. हे तेच मंदिर आहे जिथे स्वामींचं ते वटवृक्ष आहे, ज्या वटवृक्षाखाली स्वामी बसायचे. इथे स्वामींच्या निर्गुण पादुका आहेत आणि शिवलिंगसुद्धा आहे. चला मग आपण दर्शन करूयात. कसं झालं दर्शन? छान झालं दर्शन, एकदम एवढं सुंदर झालं ना की मला असं म्हणजे आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यातून थांबतच नव्हते. असं स्वामींनी मला बोलवलं. किती दिवसापासून माझी इच्छा होती की जायचं करून, पण आज. आणि आपलं किती वेळा कॅन्सल झालंय? माझं 3 वेळा कॅन्सल झाले, 3 वेळा तिकीट माझ्या रिजेक्ट झालेले आहेत. पण स्वामींनी ह्यावेळेस मला बोलवलं आणि मी आली आणि मला एवढं बरं वाटलं की माझ्या आईवडील भेटल्यासारखं वाटलं मला. सो आमचा ब्रेकफास्ट झाला. इट्स ओके. तुम्हाला इतके काय असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही मिळणार. आपले जे बेसिक आहेत ना, चहा, नाश्ता, पोहे, उपमा तेवढंच मिळतं. सो बेस्ट हे आहे माझा पर्सनल ओपिनियन की तुम्ही तुमचे थेपले आणि खाकरा कॅरी करा. ते सेवियर आहे. आय मस्ट से, मी कधीही कुठेही जाताना थेपल्याचे पॅकेट घेऊन जातो, कारण नंतर त्याची खूप गरज असते. तर आम्ही ना आतमध्ये अभिषेक केला. सो आम्ही सकाळी एक 6:15 वाजता आलो होतो. 6:15 आतमध्ये घेतलं. त्याच्यानंतर एक 8पर्यंत अभिषेक चालतो. सो ते काही फिल्म नाही करू शकत, बिकॉज आतमध्ये जिथे निर्गुण पादुका आहेत स्वामींच्या, तिथला भाग पूर्णपणे फोटो व्हिडिओसाठी रिस्ट्रिक्टेड आहे. बरीच लोक असं करतात की येतात आणि व्हिडिओ कॉल लावून त्यांच्या घरच्यांना दाखवतात. सो ते चुकीचं आहे. सो त्याच्यामुळे थोडेसं रिस्ट्रिक्शन आहे, बट इट्स ओके. सो आमचं अख्खं दर्शन झालं, अभिषेक झाला आहे आणि आता आम्ही स्वामींचे जे काय म्हणू आपण, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे शिष्य जे होते, बाळप्पा चोळप्पा, त्यांचे जे ठिकाणे ती पाहायला जातं. सो लेट्स गो, स्टे ट्यून. हे श्री स्वामी समर्थ समाधी मठ आहे. तर स्वामी समर्थ 21 वर्ष वास्तव करून इथे समाधी घेतली. इथं चोळप्पाचा वाडा, चोळप्पाच स्वामी समर्थांनी 21 वर्ष राहून इथे समाधी घेतली. तर डाव्या साईडला चोळप्पाचा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये स्वामींचे वस्त्र ठेवलं आहे. वस्त्र, रुद्राक्षमाळा, स्वामींचे कपडे आणि स्वामींनी वीरभद्र रूप दाखवलेलं जे शस्त्र वगैरे आहेत आणि स्वामींच्या मूत्रातून आलेलं कोशावरती
तर त्र्यंबकेश्वरला विष्णूच्या नाभीतून पाणी आलेला तो स्वामींच्या मुखातून आलेल्या कुशावरती तिथे पाहता येईल तुम्हाला. हे मूळ स्थान मंदिर जागोजागी झालेलं आहे स्वामींच्या महाराष्ट्रात, भारतात, पण मठ हा एकच आहे. हा म्हणजे समाधी मठ. तर चौळप्पाचे वंशज तुम्हाला बघता येईल. 5वी पिढी आणि 6वी पिढी स्वामींचे चौळप्पाचे वंशज राहतील. थँक्यू. स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा त्यांची सेवा करण्याचं भाग्य जर कोणाला लाभलं असेल तर ते चोळप्पांना. अक्कलकोटमधील स्वामींचा मुक्काम हा चोळप्पांच्या वाड्यात असायचा. प्रथम अन्नसेवन याच वाड्यात चोळप्पांच्या घरात झाले. स्वामींचं बरंचसं वास्तव्य चोळप्पांच्या घरीच असायचं. चोळप्पा देखील स्वामींचे निस्सीम भक्त होते. चोळप्पांचे निवासस्थान व नंतरचे समाधीस्थान हे बुधवार पेठेत आहे. हा वाडा सध्या नूतनीकरण करून सुंदर बनवण्यात आलाय. इथे आम्ही चोळप्पा महाराजांच्या 5व्या पिढीला भेटलो. त्यांनी आम्हाला स्वामींनी वापरलेल्या वस्तू, स्वामींचा अंगरखा, वीरभद्र अवतारामध्ये स्वामींनी धारण केलेले शस्त्र, त्यानंतर इंग्रजांनी काढलेले स्वामींचे काही फोटोज आम्हाला पाहायला मिळाले. तुम्ही सुद्धा गेलात तर तुम्हाला ते पाहता येतील आणि त्यांच्या वंशजांना देखील भेटता येईल. स्वामींनी लघुशंका करून पुनर्जीवित केलेली कुशावर्त विहीर देखील तुम्हाला पाहता येईल. असं म्हणतात या पाण्यामध्ये पवित्र जादू आहे. त्यानंतर आपलं पुढचं आणि शेवटचं ठिकाण होतं ते म्हणजे बाळप्पा मठ म्हणजेच गुरु मंदिर. स्वामींच्याच काळात स्वामींनी माळ, चरणपादुका व दंड देऊन त्यास स्वतंत्र मठ काढण्याचे सांगितले. तोच मठ बाळप्पा मठ किंवा गुरु मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. इथे प्रवेश करताच एक वेगळीच अनुभूती आणि पॉझिटिव्हिटी जाणवते. इथे देखील स्वामींच्या पादुका आणि स्वामींचं अंबाबाई रूपातलं दर्शन देखील तुम्हाला घेता येईल. हाय गाईज. सो आमचे दर्शन तर सगळेच झाली आणि आय टोल्ड यू की मी सकाळी पण आणि काल रात्री पण असं 2 टाईम दर्शन घेतलं. सो आमचं दर्शन झालं. आता आम्ही रेस्ट करत होतो. सो आता आम्ही लंच करायला चाललो आहे. इथे स्वामींचं अन्नछत्र आहे. सो आम्ही तिथेच लंच करणार आहोत. बिकॉज हॉटेल ट्राय करायच्या फंदात पडू नका, तुमचे पैसे वेस्ट जातील. इतकी काही हॉटेलला बेस्ट टेस्ट नाही आहे. सो बेटर आहे की तुम्ही अन्नछत्रामध्ये जाऊन जेवा. ॲटलिस्ट
तिथे टेस्टी आणि चांगलं जेवण आहे. चलो. गाईज तर अशी ही अनप्लॅन्ड जर्नी होती अक्कलकोटची. ॲक्च्युली आम्ही लास्ट 3 वेळा आम्ही प्लॅनिंग केलं, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने तरी मिस झालं किंवा मध्ये इथे बंद होतं. त्याच्यानंतर अनेक कॉन्सिक्वेन्सेस झाले. फायनली असं अचानक आमचा प्लॅनिंग झालं की चलो आपण जाऊयात दिवाळीच्या आधी. सो आम्ही तसं आलो होतो आणि असं काही फिक्स नव्हतं. शांतपणे दर्शन करायचं, निघून जायचं. व्लॉग वगैरे मी करेन असं काही मला माहिती नव्हतं, पण ठीक आहे, मिळाले क्लिप्स तर मी घेईन असं मी म्हटलं होतं. सो मला जे काही मिळाले क्लिप्स ते मी याच्यात टाकलेत. आणि तुम्हाला स्वामींची हिस्ट्री तर माहिती असेल, सगळेच सिरियल बघत असाल स्वामींची, तर इथे आलात ना तर मी तुम्हाला हेच रेकमेंड करेन की हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही अन्नछत्राचं जेवण जेवा, कारण ते एकतर टेस्टी आहे आणि बाहेरचं जे जेवण आहे ना त्याची टेस्ट मे बी तुम्हाला आवडणार नाही. सो हा एवढाच माझा मुद्दा आहे की तुमचे पैसे वेस्ट जाऊ नये आणि तुम्ही स्वामींचं जे जेवण आहे, जो त्यांचा महाप्रसाद आहे, तो तुम्ही खावा. बिकॉज आम्ही काल पण आणि आज पण आम्ही तेच खाल्लं आहे. तर या दॅट्स इट फॉर टुडे. आणि तुम्हाला अक्कलकोट मी जेवढं दाखवलं तेवढं आवडलं असेल. अजून काही ठिकाणं असतील जे मिस झाली असतील माझ्याकडनं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे परत पुढच्या वेळेस आलो तर आपण परत पुढच्या वेळेस येऊ आणि ते कव्हर अप करू. सो आय होप तुम्हाला हा ओव्हरऑल अक्कलकोटचा जो व्हिडिओ होता तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चलो बाय बाय, सी यू.